माझे जाणे सर्वत्र जो नमामि सद्गुरुं शांतं सच्चिदानंद विग्रहं पूर्ण ब्रह्म परानंद निशम आनंदी वल्लभम। भगवंताच्या कृपेने सर्व साधू संतांच्या आशीर्वादाने पुण्यसलीला इंद्रायणी मातेच्या समाधी ज्ञानोबारांच्या या पौर्णिमेमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या या पवित्र अशा प्रांगणामध्ये वारकरी शिक्षण संस्थाने आळंदी देवस्थाने यांच्या माध्यमातून सुरू असलेली आपली नित्याची ज्ञानेश्वरी प्रवचन सेवा, प्रवचन सेवेकरता उपस्थित सर्व भाविक भक्त श्रोते सज्जन माता भगिनी सर्वांना वंदन करून आपण सर्वांनी मिळून ही चिंतन सेवा करायची आहे। भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनांचं निमित्त करून दिव्य असा गीतेचा उपदेश करतात आणि या गीतेच्या उपदेशामध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा विस्तार ज्ञानेश्वरीच्या रूपाने केलेला आहे। भगवंतांनी 6व्या अध्यायामध्ये योग सांगितलेला आहे, आत्मसंयमन योग। योग जरी अनेक प्रकारचे असले तरी सगळ्या योगाचं फल मात्र एकच आहे, ते म्हणजे परमात्म्याची प्राप्ती। भगवंतांनी 6व्या अध्यायामध्ये अनेक प्रकाराने योग सांगितला आणि शेवटी तो जो योगी आहे त्याला काय फल प्राप्त होतं, तर त्याला समता प्राप्त होते, एकता प्राप्त होते। जीवनामध्ये असणारं सगळं जे दुःख आहे ते सगळं द्वैतामुळे आहे, अनेकतेमुळे आहे। अनेकता जी आहे ती भ्रमाने भासलेली आहे, एकता जी आहे ती खरी आहे। अनेकता जी आहे ते अज्ञानाने भासलेली आहे, कल्पित आहे, आणि एकता जी आहे ती खरी आहे। एक परमात्मा आहे, परमात्मा सोडून दुसरं काही नाही, परंतु भ्रमामुळे अज्ञानामुळे आपल्याला सगळं जगत दिसतं। जसं झोप लागली की त्या ठिकाणी विचित्र प्रकारचं नाना प्रकारचं स्वप्न दिसतं, जागं झाल्यानंतर मात्र ते स्वप्न राहत नाही, आपली एकता शिल्लक राहते। त्याप्रमाणे भगवान परमात्मा म्हणतात, हा जो योगी आहे त्याने योगाचा अभ्यास केला, प्राणायाम केला असेल, कुंडलिनी जागृत केली असेल, ज्ञान प्राप्त केले असेल, भगवंताची भक्ती केली असेल, नामचिंतन केलं असेल, पण शेवटी त्याला फल काय प्राप्त झालं पाहिजे, तर त्याच्या जीवनामध्ये त्याला एकता प्राप्त झालेली आहे, झाले पाहिजे। एरवी तरी अर्जुनना तो एकवटलिया भावना सर्वभूती अभिन्ना माते भजे, असं कालच्या ओळीमध्ये सांगितलं। सर्व भूतामध्ये अभिन्न भावाने तो माझी भक्ती करतो, म्हणजे सर्व भूतं जी आहेत ती परमात्मा स्वरूप आहेत आणि परमात्मा स्वरूपाने मी काही भिन्न नाही, अशा दृष्टीने त्याला बोध प्राप्त झालेला असतो, ज्ञान प्राप्त झालेलं असतं। भूताचेनी अनेकपणे अनेक नोहे अंतःकरणे। अनेक प्रकारची भूत, भूत शब्दाचा अर्थ आपण काल पाहिला की जे जे काही झालेलं आहे त्या सगळ्यांना भूत असं म्हणतात। जीव भूतामध्ये येतात, जड भूतामध्ये येतं, देवसुद्धा कशामध्ये येतात, भूतामध्ये येतात। जेवढं काही झालेलं आहे ते सगळं भूतामध्ये येतं आणि भूताचेनी अनेकपणे, भूत जी काय आहेत ती एक नाहीत, अनेक आहेत। अनेक आहेत, नावं अनेक आहेत, रूपं अनेक आहेत, दिसायला अनेक आहेत, पण तात्विकदृष्ट्या जर पाहिलं तर ती सगळी काय आहेत, एकच आहेत। एकाच परमात्म्यापासून ही सगळी भूतसृष्टी निर्माण झालेली आहे। एक एकटाची असोनी एकला, विश्वी विश्वाकार होनिया ठेला। जया परी हा तैसाची गमला, नंद नंदन हा आचोज आंबुलाओ। हे विश्व अलंकाराचे विसुरे, आहे ती आनानी आकारे, परी घडले एकची भांगारे परब्रह्मे। यांची नामेही अनाने, अनारिषे वर्तने, वेशही शिनाने आघवियाचे। सगळं वेगवेगळं आहे, आपण नेहमी चिंतन करतो, रूप वेगळं आहे, नाव वेगळं आहे, वर्ण वेगळं आहे, आवाज वेगळा आहे, एकासारखं एक नाही। अनेक त्या ठिकाणी जरी असले, नावं वेगवेगळे आहेत, रूपं वेगवेगळे आहेत, तरीसुद्धा
या सगळ्यामध्ये एकच तत्त्व त्या ठिकाणी भरलेलं आहे. भूताचेनी अनेकपणे अनेक नोहे अंतःकरणे. त्याचं अंतःकरण जे आहे ते ज्याला योग प्राप्त झाला किंवा योगाचं फल प्राप्त झालं त्याच्या अंतःकरणामध्ये भेद निर्माण होत नाही. केवळ एकत्वची माझे जाणे सर्वत्र जो. या सगळ्यामध्ये सुद्धा केवळ एकत्व त्या ठिकाणी माझं जाणतो. अज्ञानी जो मनुष्य असतो त्याच्या दृष्टीने जर पाहिलं तर त्याला अनेकत्व दिसतं. प्रत्येक जीवामध्ये सुद्धा त्याला भेद दिसतो. हा जीव आहे, त्या ठिकाणी हा प्राणी आहे. जीवामध्ये सुद्धा अनेक प्रकारचे भेद आहेत. पशु आहेत, पक्षी आहेत, प्राणी आहेत, अशा प्रकारचे भेद निर्माण होतात. हा चांगला प्राणी, हा वाईट प्राणी. जीवामध्ये मनुष्यात सुद्धा अनेक प्रकारचे भेद आहेत. जडामध्ये अनेक प्रकारचे भेद आहेत. देवामध्ये सुद्धा काय आहेत पाहिलं तर काय आहेत? भेद आहेत. हा आमचा देव, तो तुमचा देव, हा असा देव, तो तसा देव. काही काही लोकांच्या आपण जर देवघरात गेलो तर देवच देव. इतके देव असतात की त्याला असं वाटतं आता ह्या देवाची पूजा करू का त्या देवाची करू, त्या देवाची करू का त्या देवाची करू. कोणत्याही सगळे देवाची करता येत नाही म्हणून सगळी एकदम तामानामध्ये ओढून घेतो आणि सगळे धुवून टाकतो. देवामुळे सुद्धा माणसाच्या मनामध्ये कधी कधी भेद निर्माण होतो. शास्त्रामध्ये अनेक देवता जरी सांगितलेल्या असल्या तरीसुद्धा शास्त्र सांगतं की सगळ्या देवामध्ये एकच तत्व आहे. पण हा मात्र सगळ्या देवामध्ये वेगवेगळे देव आहेत असं म्हणून देवाची उपासना करतो. पाठी सोमवार पावे, बेलेशी लिंगा धावे, पुढं 14शी म्हणे माये तुझाची ओ दुर्गे. हो, सोमवार आला का एका देवाची उपासना करतो, मंगळवार आला की दुसऱ्या देवाची उपासना करतो, बुधवार आला का आणखीन पांडुरंगाचा भक्त होतो, गुरुवार आला की नाही जय गुरुदेव दत्त म्हणतो. म्हणायला हरकत नाही. हे सगळे देव शास्त्राने सांगितलेले आहेत. पण शास्त्र हे सांगतात तेवढ्यापुरती ती उपासना स्थिर करण्याकरता ते देव सांगितले. शेवटी मात्र या सगळ्या देवात सर्वा घटी राम हे सांगितलेलं आहे. नाहीतर देवामुळे सुद्धा माणसाला विक्षेप निर्माण होतो. एक नसेल तर, एकत्व माहिती नसेल तर. काय काय लोकांना देवामुळे सुद्धा विक्षेप आहे. आमच्या घरात हे देव होते, ते देव होते, आता करायचं काय. काय काय लोकांना गुरुमुळे सुद्धा विक्षेप आहे. हा गुरु एक सांगतो, तो गुरु एक सांगतो, तो गुरु एक सांगतो. अनेक गुरु केलेले आहेत. जो दिसला त्याला गुरु केला, दिसला त्याला गुरु केला. त्यामुळे प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असल्यामुळे सगळ्या कोणाचं ऐकावं कोणाचं खरं. तो म्हणतो आता कोणाचंच ऐकायचं नाही, सगळं सोडून द्यायचं. अनेक देव आहेत त्या ठिकाणी, आता कोणत्याच देवाची उपासना करायची नाही, सगळी सोडून द्यायची. अनेक त्या ठिकाणी नामं त्या ठिकाणी धारण केली. मग हे नाव घेऊ का ते नाव घेऊ. मला एका माणसाचा फोन आला. ते म्हटले पहिल्या गुरुने हे नाव दिलं, दुसऱ्याने ते दिलं, तिसऱ्याने ते दिलं, आता कोणतं जप करू. असं मला वाटतं सगळं सोडून द्यावं. मी म्हटलं एवढं घ्यायची काय गरज आहे. अहो साधू संतांनी आपल्याला एक नाम दिलेलं आहे, रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. किंवा उघडा मंत्र जाणा रामकृष्ण म्हणा, उघडा मंत्र सांगितलेला आहे. देवाचं आपल्याला जे आवडतं नाव असेल ते आपण घेतलं तरी काय हरकत नाही. पण एक धरला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, मग झाले अवघे काम. कशाकरता सांगतोय. अनेकत्व जे आहे ते माणसाच्या विक्षेपाला कारणीभूत होतं. अनेकत्व जे आहे ते माणसाच्या दुःखाला कारणीभूत होतं. अनेकत्व जे आहे माणसाच्या चंचलतेला कारणीभूत होतं. का मन अस्थिर झालं, अनेकत्व त्याला दिसलं की ते अस्थिर होतं. हे घेऊ का ते घेऊ, ते घेऊ का ते घेऊ. म्हणून मन जर स्थिर करायचं असेल तर भगवान परमात्मा सांगतात राजमार्ग याला म्हणतात बरं का. एक आहे हठयोग आणि एक आहे राजयोग. हठयोगामध्ये प्राणाच्या द्वारे मन स्थिर करायचं आहे आणि राजयोगामध्ये मात्र मनाच्या द्वारे सर्व काही त्या ठिकाणी स्थिर करायचं आहे. मनाने चिंतन करायचं आहे. कारण शेवटी हे सगळी कल्पनासुद्धा मनाने केलेली असल्यामुळे मनाने अनेकत्वाची कल्पना केली ती सोडून द्यायची आणि मनाने एकत्वामध्ये स्थित व्हायचं आहे. म्हणून भगवान म्हणतात भूताचेनी अनेकपणे अनेक नव्हे अंतःकरणी. जो अज्ञानी मनुष्य असतो तो अनेक होतो. ज्ञानोबारायांनी वर्णन केलं आहे
13व्या अध्यायामध्ये, विचित्रता भूताची आपण आणतोनी ठिकरिया, बहुचके ज्ञातया आणली जेने. ज्ञानोबा उदाहरण देतात, जैसे साचा रूपा आड घालून विसराचे कवाड, मग स्वप्नाचे काबाड ओहरी निद्रा. जसं खरं जे आहे ते लपवते आणि विचित्र प्रकारचं स्वप्न दाखवते. आपली जी एकता आहे तिला लपवते, निद्रा म्हणजे झोप, आणि अनेकता दाखवते. एकच असतो पण स्वप्नामध्ये तो अनेक होतो, अनेक रूप धारण करतो, अनेक नावं धारण करतो, पण आहे एकच. किंवा ज्ञानोबाराय पुढे सांगतात 18व्या अध्यायामध्ये, अलंकारपणे आले बाळा सोने का वाया गेले, तैसे नामरूपी दुरावले अद्वैत जया. अलंकाराला प्राप्त झालं सोनं, मग हा वेगळा अलंकार, तो वेगळा अलंकार, तो वेगळा अलंकार. अलंकारपणे आले बाळा सोने वाया गेले, पण त्यातलं सोनं त्याच्या लक्षात राहत नाही, सोन्याकडे त्याचं लक्ष जात नाही. हाच अलंकार मला पाहिजे, तोच अलंकार मला पाहिजे, म्हणून ती पोरं भांडत बसतात. पोरं कशाला म्हणता, मोठी माणसंसुद्धा भांडतात. हाच पाहिजे, तोच पाहिजे असं म्हणतात. पण तैसे नामरूपी दुरावले अद्वैत जया. आणखीन एक उदाहरण दिलं ज्ञानेश्वर महाराजांनी, ते म्हणजे अवतरली गाडगिया घडा, पृथ्वी आनोळक झाली मुढा. पुढे काय म्हटलंय, वननी झाला कानडा दीपत्वासाठी, अवतरली गाडग्या घडा. म्हणजे मातीपासूनच गाडगं बनवलं, मातीपासून रांजण बनवला, मातीपासून परळ बनवली, मातीपासून पंती बनवली, आणि एक जण सगळे मातीचे, संक्रांत आली म्हणून सगळे मातीची भांडी पाहायला लागला. गाडगं किती चांगलं आहे, पंती किती चांगली आहे, रांजण किती चांगलं आहे, असं म्हणता म्हणता माती मात्र त्याच्यामध्ये आहे हे विसरला, आणि चांगलं वाईट करून रागद्वेष घेऊन सुखदुःख करायला लागला. हे गाडगं चांगलं, हे मडकं चांगलं, व्यवहाराच्या दृष्टीने भेद ठीक आहे, पण तात्विक दृष्टीने मात्र त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा भेद नाही. ज्ञानोबाराय म्हणतात अशा प्रकारे. आणखीन पुढे एक दृष्टांत दिला, का वस्त्र आपणाचे नि आरोपे, मुळा प्रति तंतू हारपे, नाना मुग्धा पटू लोपे दावोनी चित्र. चित्र जरी नाना दिसत असलं तरी सुद्धा पट मात्र काय आहे, एकच आहे. पटामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही, ते दाखवलेलं चित्र आहे. पट एक आहे, तसा परमात्मा एक आहे. किंवा तैशी जया ज्ञाना, जाणोनी भूत व्यक्ती भिन्ना, ऐक्यबोधाची वासना निमोनी गेली. भेद दिसल्यामुळे ऐक्यबोध जो होता त्याची वासना जी आहे ती निघून जाते, ऐक्यबोध राहत नाही. आणि मग ऐक्यबोध नसल्यामुळे भेद निर्माण होतो. भेद निर्माण झाला का अनुकूल प्रतिकूल ज्ञान निर्माण होतं. अनुकूल प्रतिकूल ज्ञान निर्माण झालं का रागद्वेष निर्माण होतात, आणि रागद्वेष निर्माण झाली की सुखदुःख येतात. म्हणून जोपर्यंत आपला भेद जात नाही तोपर्यंत सुखदुःख जाणार नाही. म्हणून भगवंतांनी सांगितलं, जो योगी आहे त्याला फल काय प्राप्त होतं, त्याचा भेद निवृत्त होतो. कुठल्याही प्रकारे त्याच्या अंतःकरणामध्ये भेद नसतो, अभेद ज्ञान त्याला प्राप्त होतं. जैसा सूर्य न देखे अंधारे, सरिता नेनिजती सागरे, का कवळलिया न धरे आत्मछाया, तया परी जया ज्ञाना, शिवादी तृण वासना, या भूत व्यक्ती भिन्ना नाडळती. त्याला आता भेद दिसत नाही, ऐक्य झालं. कसं ऐक्य असतं, ज्ञानेश्वरीमध्ये अनेक ठिकाणी ऐक्याचं वर्णन केलं आहे, अनेक ठिकाणी. हा जो ज्ञानी झालेला असतो त्याला सगळं जग जे आहे त्या परमात्मा स्वरूप दिसतं. तरी दोन्ही पालवेवरी जैसा एक तंतू अंबरी, भगवान परमात्मा म्हणतात, तैसा मी वाचोनी चराचरी जाणती ना. पुढे काय सांगितलंय,
आदी ब्रह्मा करोनी शेवटी मशक धरुनी माझी समस्त हे जानोनी स्वरूप माझे. सर्व काही परमात्मा स्वरूपच आहे अशा प्रकारे त्याला बोध प्राप्त होतो. मनोनी विश्व भिन्न भिन्न परी न भेदे तयाचे ज्ञान. बोला, जैसे अवयव तरी आन आन एकाची द्यायची. आनंदी महाराज मुद्दाम सांगत त्याला वाटते बाकीच्याला सांगू द्या, कोणाला नाही आलं तर मग आपण सांगू. जैसे अवयव तरी आन आन परी एकेची द्यायचे म्हणून विश्व भिन्न परी न भेदे तयाचे ज्ञान. सगळ्यांनी म्हटल्यानंतर आणखीन आनंद येतो. एका माणसाने ओवी म्हणलं आणि सगळ्या माणसांनी ओवी म्हटलं, त्याच्यामध्ये विशेष आनंद आहे. म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, विश्व जरी भिन्न भिन्न तरी त्याचं ज्ञान मात्र भिन्न होत नाही. का ज्ञान भिन्न होत नाही? कारण पाहत असताना सगळं जरी भिन्न भिन्न आहे, नावं वेगवेगळे आहेत, आकार वेगवेगळे आहेत, तरी आकाराकडे त्याचं लक्ष नाही, नावाकडे त्याचं लक्ष नाही. या नावाच्या आकाराच्या आत असलेलं जे चैतन्य आहे त्याच्याकडे त्याचं काय आहे? लक्ष आहे. म्हणून भिन्न भिन्न होत नाही. आपलं जे लक्ष असतं ते आपण वरवरचं पाहतो. या उपाधी माझी गुप्त चैतन्य असे सर्वगत ते तत्वज्ञ संत स्वीकारित. आणि आपण काय स्वीकारतो? फक्त उपाधी स्वीकारतो. वरचं पाहिल्यामुळं भेद निर्माण होतो. व्यवहाराकरता वरचं पाहावं लागतं, पण तात्विक दृष्टी मात्र विश्वपट ब्रह्मदोरा अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून भगवान परमात्मा सांगतात, अवयव तरी आन आन परी एकेची देहाचे. किंवा पुढे उदाहरण दिलं, का शाखा सानिया थोरा परी आहाती एकाची या तरुवरा. बोला, बहुरश्मी परी दिनकरा एकाची जेवी तेवी नानाविधी व्यक्ती अनाने नामे वृत्ती ऐसे जानता भेदला भूती अभेदा माते. अनेक प्रकारच्या त्या ठिकाणी झाडाचं उदाहरण दिलं. शाखा सानेया थोरा आहाती एकाची या तरोवरा. झाडाच्या अनेक वेग जरी शाखा असले तरी झाड एकच आहे. किंवा प्रकाश किरण जरी अनेक असले तरी सूर्यप्रकाशक सहस्र रश्मी. तसं नानाविधा व्यक्ती जरी सगळ्या वेगवेगळ्या व्यक्ती असल्या तरीसुद्धा त्याचं ज्ञान जे आहे ते भिन्न होत नाही. होय, ते भानू, तो भानू आहे, रश्मी नाहीत. प्रकाश जे आहे, किरण जे आहेत ते सुद्धा परमात्मा सूर्य स्वरूपच आहे. मग तो एक हा मिया बोलता दिसतसे वाया एरवी न बोलिजे तरी धनंजया तो मीची आहे. मग ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग तो एक हा मिया, तो आणि मी एक आहे. बोलता दिसतसे वाया. आता हे बोलणं सुद्धा योग्य आहे का? सर्व जर एकच आहे अशी त्याला ज्ञान झालं तर आता मी असं म्हणू शकतो का तो आणि मी एक आहे? अरे, तो आणि मी एक आहे एवढं म्हणण्याचं सुद्धा द्वैत आता शिल्लक राहिलेलं नाही. आता केवळ तो परमात्मा स्वरूप झालेला आहे. केवळ एकच एक परमात्मा आहे. म्हणून मी आणि तो एक आहे. भगवान म्हणतात, मग तो एक हा मिया बोलता दिसतसे वाया. तो आणि मी एक आहे हे बोलणं सुद्धा त्या ठिकाणी वायफट बोलणं आहे. बोलून काय उपयोग नाही. कारण आता द्वैत शिल्लक राहिलं नाही. बोलणं जे असतं ते द्वैतामध्ये असतं, अद्वैतामध्ये बोलणं नाही. बोलणं द्वैतामध्ये असतं. म्हणून आता तेवढं बोलण्यापुरतं सुद्धा आमच्यामध्ये द्वैत नाही. आपण नेहमी सांगत असतो, चांगदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज. चांगदेव महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांना भेटायला यायचं होतं म्हणून पत्र पाठवलं. ते कोरं पत्र पाठवलं. त्याला उत्तर म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी जे 65 ओळीचं पत्र पाठवलं त्याच्यात असं म्हटलं आहे,
अरे चांगदेवा, मला सुद्धा तुला भेटायला यावंसं वाटतं, पण मला चांगया तुझेने उद्देशे भेटावया जीव विस कुशे. मला सुद्धा असं वाटतं की आता चांगदेवाला भेटलं पाहिजे, पण काय करणार, मला भीती वाटते. म्हणजे कशाची भीती वाटते तुम्हाला? तुला भेटायला यायचं म्हटल्यानंतर आपली जी नित्य भेट आहे त्याच्यात बिघाड होईल. तुला भेटायला यायचं म्हणजे मला ज्ञानदेव व्हावं लागेल, तुला चांगदेव करावं लागेल, आणि मग येऊन भेटायचं. म्हणजे अगोदर मोती फोडायचा आणि मग जोडायचा. तर फोडून जोडण्यापेक्षा अगोदरचा अखंड आहे तो एक चांगला आहे, असं किती वेळ ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे बरं का, गुरुची स्तुती करताना. सांगा ओवी, अगोदर फोडायचा आणि मग जोडायचा, त्यापेक्षा आहे तसाच मोती राहू द्या, अशा ओव्या आलेल्या आहेत स्तुती करत असताना, गुरुची स्तुती करताना. तैसी स्तुतीची हे बोलणी, अशा प्रकारची ती बोलणी आहे. मी स्तुती तुमची करतो म्हणजे त्या ठिकाणी आता ज्याला खरी कृपा आहे त्यांनी सांगा ओवी. मोती फोडायचा आणि मग जोडायचा कशा करता, त्यापेक्षा अखंड मोठी राहू द्या. सगळी ओवी सांगितली पाहिजे. बघा, आठवत असली कोणाला, तर नाही आठवली तर मग प्रवचन झाल्यावर सांगा, उद्या सांगा प्रवचनात. म्हणून कुठलेही असू द्या, ज्ञानेश्वरी पाहिजे ना त्याच्याकरता समोर बघून सांगितली तरी चालेल, काय हरकत नाही. म्हणून ज्ञानोबाराय म्हणतात ठीक आहे, आता भगवान परमात्मा म्हणतात त्याला आणि मला वेगळं सांगता येत नाही. बोलणं म्हणजे फुकटचं बोलणं आहे. तो आणि मी एक आहे असं म्हणणंसुद्धा द्वैत तिथं नाही आहे. मग तो एक हा मिया बोलता दिसतसे वाया, एरवी न बोलिजे तरी धनंजया तो मीच आहे. बोललं तरच तो मी आहे का नाही बोललं तरी आहे? मी आणि तो एक आहे असं म्हणलं तर एकच आहे का तो खरं अगोदरपासून एकच आहे? अहो एकच आहे. घटाकाश जे आहे आणि महाकाश आहे त्यातलं ऐक्य जे अगोदरपासून आहे का नंतर फोडून केलेलं ऐक्य आहे? 15.5 रजतवनी तैशी स्तुतीची बोलणी. पण मी सांगितलेला अर्थ कुठं आला त्याच्यात? फोडून जोडायचं नाही हा अर्थ पाहिजे फक्त. बघा आणखीन, फोडायचं नाही मग जोडायचं, त्यापेक्षा आपला अखंड असू द्या. काय आला आपला विषय आता? एरवी बोलीजे न बोलीजे तरी धनंजया. मी सांगत होतो घटाकाश, एरवी तरी घट फुटे तेथीचे आकाश, लागे नीट वाटे, वाटे लागे तरी भेटे, एरवी काय चुके. अहो अगोदरपासूनच आहे. तसं हा परमात्मा स्वरूप झालेला असल्यामुळे आता आम्हा तया परस्परे, बोला सगळ्यांनी बोलत जा, बाहेर नामाचीच अंतरे वाचुनी आतुवट वस्तू विचारे, मी तेची ते, मी तेची ते. अशा प्रकारे आणखीन एक उदाहरण दिलं. दीपा आणि प्रकाशा एक वंकीचा पाडू जैसा, तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी. उदाहरण दिलं ज्ञान भगवान परमात्म्याने. आता उदाहरणच जर द्यायचं असेल तर मी आणि त्याचं ऐक्य कसं आहे? दीपा आणि प्रकाशा. थोडासा आवाज वाढवा, आवाज थोडा वाढवा. दीपा आणि प्रकाशा म्हणजे दिवा आणि दिव्याचा प्रकाश. दिवा आणि हाथिलेपणे श्री गुरु सामर्थ्या रूपक करू म्हणे, तरी ते मोतिया भिंग देणे तैसे होईल. भिंग आलंय ते. अशी ओवी की जोडून तोडून जोडायचं नाही. आता राहू द्या, आता पुढचा विषय आहे का नाही तर पुढचंही लक्षातून जाईल. मोती फोडोनी साधिता चांग की तैशेची भले. आता सापडले बघा.
कुठल्या अध्यायातली आहे? हां, 13वा. काय सांगितलं मी? आता पुढं गेलो आपण बरं का थोडंसं. कुठं गेलो आपण आता? दीपा आणि प्रकाशा. आता दिवा आणि प्रकाश. दिवा म्हणजे तो खालचा दिवा नका घेऊ बरं का. खालचा दिवा म्हणजे दिव्यामध्ये खाली जे असतं ना ते भांडं, ते नाही घ्यायचं बरं का. तर वरची जी ज्योत आहे आणि प्रकाश, त्याच्यात काही भेद आहे का? हो, आम्हाला तुमचा दिवा द्या पण प्रकाश नको. एक म्हणायला लागला प्रकाश द्या पण दिवा नको. असा भेद जर केला तर चालेल का? अहो, दिवा आला, ज्योत आली की प्रकाश आला. हो, प्रकाश आला की दिवा असणारच आहे. म्हणून ज्ञानोबा म्हणतात दीपा आणि प्रकाशा. मी दिव्याच्या ठिकाणी तो माझा प्रकाश आहे. तो प्रकाशरूप झाला. वास्तविक पाहता तोही दिवास्वरूपच झाला आता. कारण जे सर्व भूतामात्रामध्ये असलेलं जे काही चैतन्य आहे, केवळ ज्ञान आहे, तत्स्वरूप तो झालेला आहे. आणि त्यामुळे आता दीपा आणि प्रकाशा एकवंकीचा पाडू जैसा, या दोघांमध्ये जशी बरोबरी आहे, एकता आहे. प्रकाश आणि दिवा वेगळा नाही. तो माझ्या ठाई तैसा मी तया माझी. तसा तो माझ्यामध्ये आहे, मी त्याच्यामध्ये आहे. तो माझ्यात आहे आणि मी त्याच्यात आहे असं म्हणण्यापेक्षा तो आणि मी एकच आहे. आता तो आणि मी हे मी तू पण जाऊ दे दुरी आणि एकची गोंगडू पांघरू हरी अशी अवस्था प्राप्त झालेली आहे. एकत्व आहे. आता म्हणायचं आहे फक्त तू मी हा तो काही नाही. परमात्मा स्वरूप तो झाला आहे. केवळ जे निर्विशेष ज्ञान आहे तत्स्वरूप तो झाला आहे. म्हणून तत्स्वरूप तो झालेला असल्यामुळे जसं सूर्य आणि सूर्याचा प्रकाश याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फरक नाही. सूर्य आणि सूर्याचा प्रकाश एकच आहे. त्याप्रमाणे तो त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे. ज्ञानोबारायांनी अनेक ठिकाणी उदाहरणं दिलेले आहेत दिव्याचा आणि प्रकाशाचं. तेजाचा तेजोनी निघाला. बोला पुढं. तेजाचा तेजोनी निघाला, तेजीचे असे लागला, तया रश्मी ऐसा भला बोध हो. ज्ञानोबाराय म्हण. हां, बोललं पाहिजे, नुसतं मान हलवून काय आहे. तेजाचा तेजोनी निघाला. हो, देखे विश्वभ्रमा ऐसा. बोला. विश्वभ्रमा ऐसा. हां, हा जयाचा कडवसा. तो जयाचिया भाषा पुरेची ना. विश्वभ्रमा ऐसा. किंवा मनोनी मी फक्त टोकं लिहून आणतो बरं का. मला माहिती आहे की चला आपल्याला मदत करतील तिथं बसल्यानंतर. तर तोही प्रकाशरूप झालेला आहे, परमात्मा स्वरूप झालेला आहे. आणखीन एक उदाहरण ज्ञानोबाराय देतात. किंवा इथे ओवेल दिलेत पहा. तैसा तो मज भितरी मी तया आतू बाहेरी. हे सांगीजे बोलवरी तैसे नव्हे. हे समस्तही श्री वासुदेव ऐसा प्रतितिरसाचा ओतला भावो. म्हणून भक्ता माझी रावो आणि ज्ञानिया तोची. किंवा आणखीन एक ओवी दिली. तैशी अंतकरण कुहरी उपजली जयाची प्रतिती गंगा मज मिनली. ते मी हे काय बोली फार करू. आता काही भेद राहिलेला नाही. आणखीन एक उदाहरण दिलं. जैसा उदकाचे आयुष्य रसू का गगनाचे निमाने अवकाशू. तैसा माझेनी रूप रूपसू पुरुषतोगा. बघा, ऐक्य सांगत असताना भगवंत वेगवेगळ्या भाषेतून सांगतात. भगवंत म्हणण्यापेक्षा ज्ञानोबाराय वेगवेगळ्या उपमा देऊन सांगतात. सगळ्यांच्या बुद्धीवर ऐक्य आरूढ होण्याकरता एक दृष्टांत सांगून सगळ्यांच्या बुद्धीला पटेल असं नाही. म्हणून वेगवेगळ्या प्रकारच्या उपमा देऊन ज्ञानोबारायांनी सांगितलं आहे. ज्ञानोबाराय म्हणतात जैसा उदकाचेनी आयुष्य रसू. म्हणजे किंवा का गगनाचेनी माने अवकाशू.
तैसा माझेनी रूपे रूपसु पुरुषतो गा. आपल्याला रसामध्ये, रस म्हणजे ओलावा, जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत त्याच्यामध्ये रस असतो. झाडाच्या मुळाला जोपर्यंत पाणी आहे तोपर्यंत झाडात काय दिसणार तुम्हाला? रस. आणि खालचं पाणी संपलं की झाड वर सुकलंच समजायचं. ना तरी भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव. आणि सुकला कोंब की समजायचं पाणी खालचं संपलं. पाणी वाढवलं पाहिजे, नाही तर सुकायला लागलं झाड. उदकाचेनी आयुष्ये रसू. आणखीन पुढे उदाहरण दिलं का गगनाचेनी माने अवकाशू. त्या ठिकाणी गगन आणि अवकाश, गगन जेवढं आहे तेवढीच पोकळी आहे, अवकाश आहे. तैसा माझेनी रूपे रूपसु पुरुषतो गा. त्याप्रमाणे माझ्या रूपाने तो आता रूपवान झालेला आहे, माझ्याशी तो ऐक्य पावलेला आहे. जसं रस आहे, पाणी आहे तोपर्यंत रस आहे. जसं अवकाश आहे, गगन आहे तोपर्यंत अवकाश आहे. तसं मी आणि तो आता भिन्न राहिलेला नाही. रसाच्या निमित्ताने कालाची एकता सांगितलेली आहे. जसा मी सर्व कालात आहे तसा तोही आता सर्व कालात आहे. अवकाशाच्या निमित्ताने देशाची एकता सांगितलेली आहे. जसा मी सर्व देशात आहे तसा आता हा सुद्धा सर्व देशात आहे. आणि माझेनी रूपे रूपसू म्हणण्यामध्ये वस्तूची एकता सांगितली. जसा मी सगळ्या रूपात आहे तसा आता हा सर्व रूपात आहे. कारण मी आणि तो आता वेगळा नाही. विश्व होऊनी विश्वाची माझी. तो अहंकाराते दौडूनी सकळ कामना विश्चरे विश्व होऊनी विश्वाची माझी. म्हणून पाण्याचं उदाहरण दिलं. दुसरं गगनाचं आणि अवकाशाचं उदाहरण दिलं. इथं पाण्याच्या ठिकाणी घ्यायचं परमात्मा, रसाच्या ठिकाणी घ्यायचा तो. गगनाच्या ठिकाणी म्हणजे आकाशाच्या ठिकाणी घ्यायचा परमात्मा आणि अवकाशाच्या ठिकाणी घ्यायचा तो. आणि रूप, माझं रूप आणि त्याचं रूप एकच. माझ्या रूपाने ते रूपवान झालेलं आहे. तो जरी तुम्हाला दिसत असला तरी तो नाही. आता कोण आहे? मीच आहे. त्याला तुम्ही स्वतंत्र समजू नका. ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब. एर मानुषपणते भांबू. हो, तुका भासला मानवी वेशधारी. निळोबराय म्हणतात, पण तरी तो विला विग्रही निर्विकारी. तुकाराम महाराजांना तुम्ही माणूस समजू नका. का? संत झाल्याशिवाय संत आपल्याला कळणार नाही. ज्ञानेश्वर महाराज असतील, तुकाराम महाराज असतील, नाथ महाराज असतील, साक्षात परमात्मा स्वरूपच आहे. देवते संत निमित्त त्या प्रतिमा. एकच चैतन्य आहे. त्यांनी ईश्वर म्हणून अवतार धारण केला आहे, त्याच चैतन्याने संत म्हणून अवतार धारण केलेला आहे. तुझं मज नाही भेद, केला सहज विनोद. तुकाराम महाराज देवाला म्हणतात, तसं पाहायला गेलं तर देवा जास्त तू फुगून जाऊ नको. तुला वाटत असेल मी देव आणि हे जीव, आणि म्हणून आम्ही जर तुझं ध्यान केलं, चिंतन केलं तर ओझ देत नाही. देवाचं दर्शन तुकाराम महाराजांना झालं नाही. एक दिवशी तुकाराम महाराज देवावर रागवले आणि भांडायला लागले. अरे देवा, तुला काय वाटलं? तूच फार मोठा आणि आम्ही काय लहान आहोत का? अमर तू खरा, नोहे कैसा मी दातारा. चाल जाऊ संतापुढे, चल संताकडे जाऊ. तू एकटा अमर आहे ना आम्ही काय मरणारे आहो का? तुझं रूप जरी नाही तरी माझे दाव काय? तुला रूप नाही, मला तरी दाखव कुठे रूप आहे. साच तू लटका, तैसा मीही म्हणे तुका. तू जसा खरा खोटा आहे ना, तसा मी खरा खोटा आहे. तुकाराम महाराज म्हणतात, बाबा तू जसा लीला करतोय तशी माझी ही लीला चाललेली आहे. चैतन्याच्या दृष्टीने दोन्ही एक आहे. म्हणून जास्त फुगून जाऊ नको. तू देव झालाय, आम्ही त्या ठिकाणी भक्त झालो. तुझं काम आहे आम्हाला दर्शन देणं, तुझ्या स्वरूपाचं ज्ञान करून देणं. नाही जरी करून दिलं तर आम्ही प्राप्त करून घेतलेलंच आहे.
म्हणून त्या ठिकाणी अशा प्रकारची एकता त्यांना प्राप्त झाली. भगवान परमात्मा पुढे वर्णन करतात. 31वा श्लोक बघा. सर्वभूतस्थितं यो मां भजते कत्वमास्थितः सर्वथा वर्तमानोपि स योगी मयी वर्तते. बघा, मागचे जे 2 श्लोक आहेत त्याच्यामध्ये एका पदाचा विचार सांगितला. पहिल्या श्लोकामध्ये 3 श्लोक एकत्र आहेत बरं काय. पहिल्या श्लोकामध्ये त्वम पदाचा विचार सांगितलेला आहे, जीवाचा विचार सांगितला आहे. जीव हा परमात्मा स्वरूप आहे. त्यानंतर 30व्या श्लोकामध्ये तत्पदाचा विचार सांगितला, म्हणजे ईश्वरसुद्धा परमात्मा स्वरूपच आहे. आणि आता त्वम पदाचा विचार तत्पदाचा विचार झाल्यानंतर एकतेचा विचार असतो. तत्वमसी वाक्यामध्ये 3 पद आहेत. गुरुकडे गेल्यानंतर गुरु सांगतात तत्वमसी, ते तू आहेस. तर त्वम पदाचा विचार करायचा असतो. त्वम पद लक्ष जो आहे कुटस्थ चैतन्य. तत्पदाचा विचार आहे ईश्वराचा विचार. तत्पद लक्ष जे आहे ते ब्रह्मचैतन्य. यांच्यामध्ये उपाधी वेगवेगळ्या आहेत. एक ईश्वराची उपाधी, एक जीवाची उपाधी आहेत. उपाधीचा बाध करायचा आहे. उपाधी ही कल्पित आहे. जसं घटाकाश आहे आणि महाआकाश आहे, किंवा मठाकाश आहे. मठसुद्धा कल्पित आहे आणि घटसुद्धा कल्पित आहे, तात्पुरती उपाधी आहे. ह्या दोन्ही उपाधी बाजूला सारल्या तर हे दोन्ही आकाश एकच आहे. तसं जीव चैतन्य जे आहे ते ब्रह्मचैतन्य आहे. कुटस्थ चैतन्य ब्रह्मचैतन्य आहे. ही एकता आहे. म्हणून अशा प्रकारची एकता इथे सांगतात. भगवान परमात्मा या श्लोकात एकता सांगतात. सर्वभूतस्थितं यो मां भजती एकत्वमास्थिता. सर्व भूतमात्रामध्ये स्थित असलेलं एकत्वम आस्थिता, एक असलेलं, सर्व भूतमात्रामध्ये एक असलेलं जे चैतन्य आहे, असं एक चैतन्य, त्या चैतन्याचं जो भजन करतो म्हणजे त्याचा आश्रय करतो म्हणजे तत्स्वरूप जो होऊन जातो. सर्वामध्ये असलेलं जे चैतन्य आहे ते एकच आहे आणि एक चैतन्यच माझं खरं स्वरूप आहे असा जो जाणतो. एक हरी आत्मा जीव शिव सम वायातू दुर्गमा न घाली मन. अशा प्रकारे एकत्व ज्याला प्राप्त झालं आणि असा मनुष्य त्या एकत्वामध्ये असल्यानंतर त्याचं भजन आपोआप सुरू होतं बरं का. तो परमात्मा स्वरूप होऊन झाला म्हणजे त्याचं भजनच सुरू आहे. तैशी क्रिया कीर न साहे परी अद्वैती भक्तीची आहे. हे बोलण्याची काय अनुभवाची जोगे नव्हे बोला ऐसे. तत्स्वरूप जो होऊन गेला त्याला भजन करायची स्वतंत्र गरज नाही. जे जे दृष्टी दिशे ते ते हरिरूप पूजा ध्यान जप त्याशी नाही. म्हणून एकत्व त्याला प्राप्त झालं. असा जो मनुष्य आहे भगवान परमात्मा सांगतात सर्वथा वर्तमानोपी स योगी मयी वर्तते. त्या ठिकाणी सर्व प्रकारे जरी तो वागत असला, कुठल्याही स्थितीमध्ये असला तरी आता तो माझ्याच ठिकाणी राहतो. मयी वर्तते. प्रारब्धानुसार पूर्वकर्मानुसार प्रत्येकाचा व्यवसाय वेगवेगळा असेल, व्यवहार वेगवेगळे असतील, पण हे सगळे वेगवेगळे व्यवहार जरी तो करत असेल तरीसुद्धा तो सगळे व्यवहार जे आहेत भगवान म्हणतात त्याचे माझ्या स्वरूपात राहून चाललेले असतात. तो माझ्यामध्येच असतो. त्या स्वरूपापासून तो च्युत होत नाही. आपण नेहमी त्या ठिकाणी सांगतो कृष्ण भोगी शुकस्त्यागी राज्ञव जनक राघवौ वशिष्ठ कर्मकर्ताच पंचेते ज्ञानिना समाहा. प्रारब्ध वेगवेगळं असतं प्रत्येकाचं. भगवान श्रीकृष्णाचं प्रारब्ध जे आहे ते भोगाचं प्रारब्ध आहे. त्यामुळे भगवान परमात्म्याचं चरित्र जर आपण पाहिलं तर भोगाचं प्राधान्य दिसून येतं. किती पत्न्या होत्या भगवंताला? 16,108 पत्न्या आणि सगळा संसार. आता मुलं किती, नातवं किती, त्याचं गणित तुम्हीच करा. कारण भगवंताचं प्रारब्ध जे आहे ते भोगाचं प्रारब्ध आहे.
भगवान परमात्म्याने आपल्या भक्तांना आनंद देण्याकरताही चरित्र केलेलं आहे. त्यामुळं कोणी मला असं विचारलं, म्हणले 16,108च का? मी म्हटलं 9वी भेटली नाही म्हणून. हो, म्हणजे 9वी कोणी भगवान 9वी याचा त्या स्त्रिया म्हणजे काही स्त्रिया नव्हत्या, होते भक्त आहेत, लक्षात घ्या. अनेक जन्म तपश्चर्या केली, देवाचा अंगसंग आपल्याला मिळावा, देवाचं दर्शन मिळावं, संगतीत राहायला मिळावं, असे असणारे भक्त आहेत. त्या जाण वेदगर्भीच्या श्रुती असं म्हटलं आहे. ज्यांनी ज्यांनी देवाला प्रार्थना केली, देवा आमचा तुम्ही स्वीकार करा म्हटलं की त्यांचा देवाने स्वीकार केला आहे. म्हणून भगवान परमात्म्याच्या चरित्रामध्ये आपण जर पाहिलं तर भोगाचं प्राधान्य दिसतं. पण एवढ्या भोगात असताना भगवान परमात्म्याच्या ज्ञानात काही फरक पडला आहे का? भगवान सांगतात, नमाम कर्मानी लिंपंती नमे कर्म फले स्पृहा इति माम योभिजानाती कर्मभिर्नस बध्यते सर्वथा वर्तमानोपी मयी वर्तते. सगळ्या प्रकारच्या लीला जरी करत असल्या तरी बोधात फरक नाही. हां, कधी रडले असतील, कधी हसल्या. रामप्रभूंच्या अवतारामध्ये रडल्याचं दिसून येतं आपल्याला. रावणाने सीता मातेला जेव्हा पळवून नेल्यानंतर प्रभू रामचंद्र रडायला लागले. किती रडत होते असं वर्णन केलं आहे. भगवान शंकरांनी पार्वत्या, भगवान शंकरांनी सती विमानात बसून चाललेले असताना भगवान शंकरांनी नमस्कार केला, जय सच्चिदानंद. त्या सतीने भगवान शंकरांना वेड्यात काढलं. म्हटले, का हो तुम्ही कोणाला नमस्कार केला? म्हटले, साक्षात ब्रह्म, माझं आराध्य दैवत रामरूपाने प्रगट झालं आहे आणि ते लीला करतं आहे. ती म्हणायला लागली, हे ब्रह्म आहे का? ब्रह्म रडकं कुठं असतं का? अहो, ब्रह्म जे आहे त्याला सगळं माहिती असतं. ते ईश्वर सर्वज्ञ आहे, सर्वशक्तिमान आहे, आणि हा तर खुशाल झाडालाच मिठ्या मारतोय. परीक्षा बघितली पाहिजे म्हटली. मी परीक्षा केल्याशिवाय मानणार नाही. काय काय लोक म्हणतात आम्ही परीक्षा घेणार तरच मानणार. आयुष्यात जातं परीक्षा घेण्यामध्ये सगळं. कुठेतरी श्रद्धा ठेवावी लागते, विश्वास ठेवावा लागतो. ठीक आहे, परीक्षा केली पाहिजे माणसाने, पण देवाची परीक्षा करू नका, सामान्याची करा. एवढा मोठा भगवान रामचंद्र प्रभूची परीक्षा घेण्याकरता ती सती गेली. आणि काय केलं तिने? सीतामातेचं रूप धारण केलं. बरं का, सीतामातेचं रूप धारण केल्यानंतर समोर जाऊन उभी राहिली. भगवान प्रभूंनी पाहिलं, हात जोडले रामचंद्र प्रभूंनी, आणि रस्ता बदलला, इकडून चालायला लागले. तिला असं वाटलं अजून यांनी बघितलं नाही म्हणून त्या दुसऱ्या रस्त्याला जाऊन उभी राहिली. तिथलं भगवंतानी पाहिलं आणि परत तिसरा रस्ता धरला, परत तिथं जाऊन उभी राहिली. मग प्रभू रामचंद्राने विचार केला, आता मात्र विचारलंच पाहिजे. हात जोडले आणि म्हटलं, आईसाहेब एकट्याच कशा काय वनात आल्या? भगवान शंकर कुठे आहेत? असं म्हटल्यानंतर आपल्याला यांनी ओळखलं. आपण जरी परीक्षा घ्यायला गेलो पण आपलीच परीक्षा झाली. खाली बसली आणि खाली बसल्यानंतर डोळे झाकले. आपण चूक केली. देव आपल्याला भगवान शंकरांनी सांगितलं होतं देवाची परीक्षा घेऊ नये, पण आपण घेतली. आणि उठून बघायला लागली तर जिकडे तिकडे राम प्रभू दिसायला लागले, जिकडे तिकडे सीतामाता दिसायला लागल्या, लक्ष्मणजी दिसायला लागले, सर्वत्र परमात्मा दिसायला लागला. आणि मग मात्र भगवंताला शरण गेले. देवा माझं चुकलं, मी तुमची परीक्षा पाहिली. कशाकरता मी हे सगळं सांगतोय? जरी भगवान परमात्मा रडताना दिसले, का रडत होते? भगवान लीला करत होते. माझ्या भक्तावर मी किती प्रेम करतो हे लोकांना कळालं पाहिजे. एक पतीने पत्नीवर किती प्रेम केलं पाहिजे. नाही तर गेली तर जा दुसरी करतो असं म्हणणार संसार नको. एक पत्नी पतीचं प्रेम किती असतं समाजाला कळालं पाहिजे. असं पती पत्नीचं प्रेम असेल तर त्यांचा संसार सुखाचा होईल. म्हणून भगवंतांनी लीला केली. आणखीन काही संतांनी म्हटले, का लीला केली? एवढ्या करता लीला केली की असं जर फाजील प्रेम केलं तर किती रडावं लागतं. फाजील प्रेम असेल तर किती रडावं लागतं, आसक्ती असेल तर किती रडावं लागतं, हे सुद्धा तुम्हाला कळावं. दोन्ही बाजूने घ्या. ज्याला अनुकूल बाजूने घ्यायचं आहे त्याने अनुकूल बाजूने घ्या, ज्याला प्रतिकूल बाजूने घ्यायचं आहे तर प्रतिकूल बाजूने घ्या. विरक्तासाठी प्रतिकूल बाजू आहे आणि संसारी मनुष्य असेल त्याच्यासाठी अनुकूल बाजूने घेतलं तरी चालेल. म्हणून
कशा करता हा आपला विषय निघाला? मयी वर्तते, तो काही करत असला, पश्यन, शृण्वन, स्पृशन, जिघ्रन, बोला, अरे सगळ्यांनी बोला, आश्नन, स्वपन, पश्यन, शृण्वन, एकाने कोणीतरी म्हणा बरं श्लोक. पश्यन, शृण्वन, स्पृशन, जिघ्रन, नश्नन, गच्छन. अरे 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 अरे, मला वाटतं माझंच तसं पाठ आहे, तुमचंही तसंच पाठ आहे. तोही नेत्री पाहे, बोला, श्रवणी ऐकत आहे, हो, परी तेथीचा सर्व नोहे नवल ऐके. तोही नेत्री पाहे, डोळे झाकून नाही, पाहून सुद्धा. हो, डोळं झाकून तर एकता कोणालाही होईल ना, पण पाहत असताना सुद्धा, बोलत असताना सुद्धा, भांडत असताना सुद्धा, झोपत असताना सुद्धा, काही करत असताना सुद्धा एकता बिघडली नाही पाहिजे. ती एकता आहे. एकांतात जाऊन तर एकांत कोणालाही प्राप्त होईल. डोळे झाकून समाधी लावून तर आनंद कोणालाही प्राप्त होईल. पण भगवान म्हणतात बाबा युद्ध करायचं, युद्ध कर, आणि हे करताना तुझी एकता बिघडली नाही पाहिजे, तर एकता आहे. तर तुला खरी एकता प्राप्त झाली. नाही तर ती अवस्थेची एकता आहे, तात्पुरती एकता आहे. मला ती एकता मान्य नाही. ती ठीक आहे तात्पुरती म्हणून ठीक आहे, तुला आनंद तेवढा घ्यायचा असले तर घे, पण सर्वथा मयी वर्तते. भगवान काय बोलतात बघा, भगवंताचे शब्द आहे, सर्वथा वर्तमानोपी. त्याच्या जीवनातलं आलेलं कार्य तो करत असेल. नारद महर्षी असतील तर त्यांचं काम ते करत असतील. कोणतं? काय नाथ महाराजांची ओवी आहे ना, आदृष्ट छंदे वर्ततसे, शुक नागवाची प्रारब्धे, कळी लाविजे नारदे. आदृष्ट छंदे वर्ततसे, प्रत्येकाचं प्रारब्ध वेगवेगळं आहे. वशिष्ठ ऋषी जे आहेत ते पुरोहित कर्म करतात. राजा जनक राजा जो आहे तो राज्य करतो. काय म्हटले तुम्ही, आहे का होय? पूर्ण पाठ आहे का? हां, पूर्ण असेल तर पाठ सांगा. प्रत्येकाचं प्रारब्ध वेगवेगळं आहे, प्रत्येकाचं कर्म वेगवेगळं आहे. पण भगवान म्हणतात सर्वथा वर्तमानो अपि. कुठेही राहत असला, काही करत असला, कोणती क्रिया असू द्या, कोणत्याही जागेवर असू द्या आणि कुठेही असू द्या, तरी तो माझ्यात आहे. कारण त्याला परमात्मा स्वरूपाच्या एकतेचं ज्ञान झालं आहे. त्याला माहिती आहे हा व्यवहार जो आहे तो सगळा मिथ्या आहे. परमात्मा स्वरूपात राहून हा सगळा व्यवहार चाललेला आहे. ज्ञानोबांनी उदाहरण दिलं आहे ना, तरी जला पाण्यावरचा तरंग जो आहे तो किती जरी धावला, सांगा की होय पूर्ण, तरी ते काय जमिनीवर जाणार आहे का? पाण्यावरील तरंगू जरी धाविन्नला सवेगू, तरी नाही भूमी भागो क्रमिला तेने. पाण्यावरचा तरंग किती जरी धावला, किती जरी धावला, तर जमिनीवर गेला का? हा पाण्यावरच राहतो. तसं हा कुठं जरी गेला, किती जरी धावला, तर त्याच्या स्वरूपातच राहत असतो. सर्वथा मयी वर्तते. हां, जरी बाहेर किती जरी गेला, काही झालं, तर याला काय नाही, याच्या स्वरूपामध्ये तो राहतो. मागे मी उदाहरण सांगितलं होतं, एका गाईच्या शिंगावर माशी बसली, 1 तास बसली, काय खाल्लं काय पिलं त्या माशीने, आणि उडत असताना गाईला म्हणायला लागली धन्यवाद गाईसाहेब, आईसाहेब धन्यवाद. ती गाई म्हणायला लागली कशाबद्दल ग धन्यवाद? कानाजवळ जाऊन म्हणायला लागली, माशीताई कशाचे धन्यवाद? अहो काय नाही, 1 तास तुम्हीच्या शिंगावर बसून तुम्हाला त्या ठिकाणी मी त्रास दिला. ती म्हणायला लागली तू बसली कधी माहिती नाही आणि उठली कधी माहिती नाही. सर्वथा मयी वर्तते, तो परमात्मा स्वरूपात असतो. सांगायचं काय? म्हणून सर्व जरी करत असला, ज्ञानोबाराय बोलतात, जेने ऐक्याची दिठी सर्वत्र मातेची किरीटी, देखिला जैसा पटी तंतू एकू. जेने ऐक्याची दिठी, त्याला दृष्टी जी प्राप्त झाली ती आता ऐक्याची दृष्टी प्राप्त झाली बरं का. परमार्थ म्हणजे काय? गुरुवारी सांगायचे, गुलेबाबा म्हणायचे, परमार्थ म्हणजे बाहेरचा बदल नाही, दृष्टीचा बदल, आतला बदल. कपड्याचा बदल मनुष्य करू शकतो, घराचा बदल मनुष्य करू शकतो,
पण दृष्टीचा जोपर्यंत बदल झाला नाही तोपर्यंत खरा परमार्थ नाही. ऐक्याची दिती आणि दृष्टी कोणती पाहिजे? ऐक्याची दृष्टी पाहिजे. ऐक्याची म्हणजे एकतेची दृष्टी पाहिजे. परमात्माच सर्वत्र भरलेला आहे अशा प्रकारची दृष्टी पाहिजे. सर्वत्र मातेची किरीटी, सर्व ठिकाणी तो मला पाहतो, परमात्म्यालाच पाहतो. देखिला जैसा पटी तंतू एकू, जसं ज्ञानोबाराय म्हणतात पट जरी पाहिला तरी त्याला पट न दिसता तंतू दिसतो. पट म्हणजे कापड. एवढा मोठा कापड त्याच्यासमोर जरी ठेवला, कापडावर डिझाईन वेगवेगळी आहे, चित्र वेगवेगळी आहेत, अनेक प्रकारची कापडं असतात ना, पण अशी कापडं त्याच्यासमोर ठेवली, त्याच्यावरची चित्र, त्याचे रंग, सामान्य मनुष्य असल्यानंतर म्हणतो हे कापड नको ते पाहिजे, ते कापड नको ते पाहिजे. व्यवहाराच्या दृष्टीने ठीक आहे, पण ज्याला कापडाची दृष्टी नाही त्याला कापड न दिसता त्याच्यामध्ये तंतू दिसतात. तंतू सगळे आहेत, कापड नाही. मगाशी आपण प्रमाण म्हटलं विश्वपट, पण दोरा कोणता आहे? पट जरी वेगळा असला तरी दोरा एकच आहे. गापे पटा माझी दृष्टी, दिशी तंतूची सैंग सृष्टी, परी ते एक वाचोनी गोठी दुजी नाही. हां, 6व्या अध्यायातली 100 क्रमांकाची ओवी आहे. पै पटत्व तंतू नव्हे तरी तंतुशीची ते आहे, ऐसा खोली डोळा पाहे ऐक्य हे गा. बोला कितव्या अध्यायात? ज्ञानोबाराय सांगतात पै पटत्व तंतू नव्हे, पटामध्ये पटत्व तंतू नव्हे तरी तंतुशीची ते आहे. बघा, पटात तंतू आहेत का तंतूत पट आहे? तंतूत पट आहे का? पटात तंतू आहेत, तंतूत पट नाही आहे. मातीत गाडगा आहे का गाडग्यात माती आहे? गाडग्यात माती आहे, पण मातीत गाडगं. सुवर्णात अलंकार आहेत का अलंकारात सुवर्ण आहे? अलंकारात सोनंच आहे, पण सोन्यात कधी कधी अलंकार नसतात, सोनं मोडता येतं. म्हणून अलंकार हे तत्व आहे, सोनं हे तत्व आहे, माती हे तत्व आहे, तसं परमात्मा हे तत्व आहे आणि जग जो आहे अलंकार आहे. लक्षात ठेवा, नावं रूप जे असतात ती कल्पना असते, त्याच्यामध्ये असलेलं तत्व जे असतं ते यथार्थ स्वरूप आहे. याला आता तत्वाची दृष्टी म्हणतात. काही चुकू नको या लागी संसार जो समस्त, माझ्या ठाई असे ओतप्रोत, मज वेगळे काही येत नाही निश्चित अनुमात्र. नाथ भागवत. येची अर्थीचा दृष्टांत देव उद्धवाशी सांगत, जेवी कापूसाचे सूक्ष्म तंतू कातोनी निश्चित पट केला, आडवे तिडवे विणले तंतू त्याशी वस्त्रनाम हे मूर्षा मातू, तेवी संसार शब्द हा व्यर्थू, स्फुरे भगवंतू मी तद्रूप, पाहता सुतची दिशे उघडे त्याचे नाम म्हणती लुगडे, प्रत्यक्ष चैतन्य स्फुरता पुढे त्याशी संसार वेडे म्हणताती. नाथ महाराज म्हणतात सुता वेगळे वस्त्र न दिसे, मज वेगळा प्रपंचू नसे, उद्धवा अप्राप्ताचे भाग्य कैसे मीच नसे म्हणतात. हो, किंवा ज्ञानोबारायांनी चांगदेव 65 सुद्धा चांगदेवांना उपदेश केला आहे. काय? एरवी नाम मात्र लुगडे, परी सुतची ते उघडे, का माती मृद भांडे जिया परी. आहे लुगडं पण सुत आहे. लक्षात ठेवा, सूत आहे का कापूस आहे? कापूस आहे. कापूस आहे का माती आहे? माती आहे का पाणी आहे? पाणी आहे का तेज आहे? तेज आहे का वायू आहे? वायू आहे का आकाश आहे? आणि आकाश आहे का परमात्मा आहे? आहे परमात्माच, पण भासतो आपल्याला. का भासतो? आपल्या मनामुळे भासतो, बुद्धीमुळे भासतो. आहे अद्वैत, आहे केवळ ज्ञान, पण ज्ञानाला मन लागलं. जसं आहे लाईट एकच, पण ती लाईट जेव्हा पंख्यातून आली तर हवा देते, आणि तीच लाईट जेव्हा
हीटरमधून आली तर काय देते? गरम करते. मग लाईट गरम आहे का थंड आहे हो? म्हणजे लाईट एकच आहे, गरमही नाही थंडही नाही. लाईट जर हिरव्या काचेतून आली तर हिरवी, पांढऱ्या काचेतून आली तर पांढरी, पिवळ्या काचेतून आली पिवळी. काच जशी असेल तशी लाईट मात्र जशी आहे तशीच. चांदणी आते म्हणे पिवळे दोष, का स्वरूपे तरी बहुते आहाती, परी तैसी सोनी बहुये न होती, ऐशी ऐक्य चळाची स्थिती केली जेणे. स्वरूप वेगवेगळी आहेत, आकार वेगवेगळे आहेत, नावं वेगळे आहेत, पण सोनं वेगळं झालं का? ज्ञानोबा म्हणतात स्वरूपे तरी बहुते आहाती, परी सोनी बहुये न होती. हो, अलंकारामध्ये सुद्धा काही प्रकार असतात, नावं असतात. आपण मागे सांगून आलो, नाग, मुदी, कंकण. नाग, मुदी, कंकण म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये माता माऊल्या ज्या दंडामध्ये अलंकार घालायच्या सोन्याचाच असायचा, पण असं त्याला नाग म्हणायचे, असा नागाचा फणा त्याच्यात असायचा, नाग. त्याच्यानंतर मुदी, मुदी म्हणजे अंगठी. आणि कंकण, कंकण म्हटल्यानंतर बांगडी. ते कंकण, ती मुदी आणि तो नाग. पूर्वीचे कीर्तनकार दृष्टांत सांगतात ना, एक श्रीमंत मनुष्य, त्याला अहंकार झाला, त्याला काय लग्न कोणाचं तरी झालं, त्याने 5 हातात काय एका बोटात अंगठी केली, एकच बोटात, 5 नको, एका बोटात अंगठी केली. आणि तो भाजी घ्यायला गेला त्या भाजीवालीकडे. भाजीवालीला असं ते ज्या बोटात अंगठी होती ते बोट पुढं करून सांगायचं, हे टमाटे द्या, हे बटाटे द्या, त्याच्यानंतर हे कोबी घ्या. बटाटे कसे, टमाटे कसे आणि कोबी कसे. आता ती भाजीवाली म्हणजे जुन्या काळातली होती, जरी भाजी विकत होती ती फार श्रीमंत बाई होती. याच्यात बोटातच अंगठी होती, पण तिच्या दंडामध्ये मोठे मोठे असे नाग होते सोन्याचे. मग तिने जरा पदर बाजूला केला, बटाटे कसे, मग ती अशी म्हणायची, बटाटे 10 रुपये किलो आणि टोमॅटो 20 रुपये किलो. त्याचा अहंकार राहील का हो? आता जाऊ द्या, दृष्टांत कशा करता सांगितला. नाग, मुदी, कंकण पुल्लिंग आहे, स्त्रीलिंग आहे, नपुसकलिंग आहे. असं जरी असलं तरी सुद्धा सोनं आहे, लक्षात ठेवा. हो, ऐसे हे ऐसेची संचले. हो, वेगवेगळे त्या ठिकाणी ज्ञानोबाराय सांगतात, का स्वरूपे तरी बहुते हाती, तरी परी तैसी सोने बहुवे न होते, ऐशी ऐक्य चळाची स्थिती. ऐक्य चळाची स्थिती. ऐक्य अचळ, अचळ म्हणजे पर्वत बरं का, पर्वतासारखी स्थिती आहे. आता जरी स्थिती म्हटलं असलं तर ती स्थिती नाही बरं का, वस्तुस्थिती. ही स्थिती त्याला प्राप्त झालेली नाही, ती वस्तुस्थिती आहे. परमात्मा जो आहे जसा आहे तसा सिद्ध आहे. आणि केली जेने तत्स्वरूप तो झाला. ज्ञानोबा आणखीन एक उदाहरण देतात ना, तरी वृक्षाची पाने जेतुली, तेतुली रोपे नाही लावली, ऐसी अद्वैत दिवसे पाहिली रात्री जया. आणखीन सांगतो, ना तरी म्हणजे शेवटचा दृष्टांत बरं का. आता ना तरी म्हणजे हे सांगितलं ते सांगितलं, अजून पटत नसलं तर ऐका आणखीन. ना तरी वृक्षाची पाने जेतुली, तेतुली रोपे नाही लावली. जेवढी झाडाला पानं असतात तेवढी रोपं लावावी लागतात का? एक रोप लावलं ते झाड मोठं झालं की त्याला पानं, किती पानं असतात काय काय झाडांना? पळसाला नाही बरं का, पळसाला कमी असतात. चिंचेचं झाड किती पानं? मग आता तेवढी पानं तेवढी रोपं लावली का? नाही, एकच रोप लावलं होतं. तसं भगवान म्हणतात, ही सगळी पानं जे आहेत ही पानं आहेत, रोप एकच आहे, वृक्ष एकच आहे. तैसा मज एकाचा विस्तारू ते हे जग, बीजची झाले तरू अथवा भांगारचे अलंकारू, तैसा मज एकाचा विस्तार ते हे जग. हे सगळं जग म्हणजे माझा एकाचा विस्तार आहे. म्हणून त्या एकाला जाणा, ऐशी अद्वैत दिवसे पाहिली रात्री जया. अशा प्रकारे त्याच्या जीवनात अद्वैत दिवस उगवला बरं का. अद्वैताला दिवस म्हटलंय, दिवस उगवला.
अद्वैताला दिवस का म्हणतात? दिवस उगवला की ती सगळा अंधार निघून जातो. दिवस आनंददायी असतो रात्रीपेक्षा. आणि हा जो दिवस आहे हा दिवस मावळणारा दिवस नाही बरं का. आपला हा लौकिक दिवस जो आहे तो मावळतो, रात्र येते, परत दिवस येतो, परत रात्र येते. पण हा अद्वैत दिवस एकदा उगवला, पुढं ती अस्तवेना ऐसे जया पाहलिया अद्वैत दिवसे. मग आपण पाचे आपण असे अखंडित. असतं नाही आता एकची मोहरा, तुकाराम महाराज म्हणतात. आता असतं नाही, एकदा तो दिवस उगवला पाहिजे फक्त. म्हणून धन्य आजी दिन, धन्य दिवस आजी झाला सोनियाचा. परमात्मा स्वरूपात आजी सोनियाचा दिनू, वर्षे अमृताचा घनू. हरी पाहिला रे, हरी पाहिला रे, बरवा संत समागमू, प्रगटला आत्माराम. परमात्मा स्वरूप एकदा का प्राप्त झालं की मग तो दिवस आहे. आणि मग अद्वैत दिवसे पाहिली रात्री जया, म्हणजे आता त्याला त्या ठिकाणी रात्र जी आहे ती द्वैताची रात्र निघून गेली. नवल उदयला चंडांशो, अद्वय अब्जिनी विकासू वंदो आता. सुखे मी निजलो गा, शून्य सारोनी तेथे, त्रिकुट शिखरी गा दान मिळे आयते. असा अद्वैत दिवस, आता द्वैताची रात्र गेली आणि अद्वैत दिवस त्याला प्राप्त झाला. आणखीन या एकत्वाचं वर्णन पुढे केलं आहे, आपल्याला त्याचा विचार करायचा आहे.